नमस्कार मित्रांनो, पुन्हा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण भारतामध्ये जुलै महिन्यामध्ये ज्या टॉप 25 गाड्या विकल्या गेल्यात त्याचं एक एक करून बघणार आहोत। यामध्ये पूर्ण SUV, सिडॅन, त्याचसोबत हॅचबॅक, CNG, पेट्रोल, डिझेल, EV ह्या गाड्या इन्क्लूड आहेत। तर एक एक करून आपण पाहूया। 25 नंबरवरती जी गाडी आहे ती कियाची सेल्टोस आली आहे। ती जी 5347 युनिट पूर्ण भारतामध्ये जुलै महिन्यामध्ये विकल्या गेलेली आहे। ही गाडी आपल्याला पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये भेटते। त्याचसोबत आपल्याला मॅन्युअल प्लस ऑटोमॅटिक ट्रान्समिशन भेटतं। ह्या गाडीमध्ये एक से बढ़कर एक फीचर्स आहेत आणि आता रिसेंटली जे फेसलिफ्ट आलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला पॅनोरामिक सनरूफ पण भेटती, जसं की तुम्ही बघू शकता। त्यानंतर टाटाची टॅगो ती 24 नंबरवरती आली। त्याची 5735 युनिट्स पूर्ण भारतामध्ये जुलै महिन्यामध्ये विकल्या गेलेले आहेत। त्यानंतर 23 नंबरवरती कियाची कॅरेन्स गाडी आलेली आहे। तिची 5779 युनिट्स पूर्ण भारतात जुलै महिन्यामध्ये विकल्या गेलेले आहेत। ही गाडी डायरेक्ट इर्टिगासोबत कंपेअर करू शकतो आपण, कारण ही गाडी 7 सीटर आहे। त्याचसोबत या गाडीमध्ये आपल्याला कुठलाही CNG भेटत नाही, पण पेट्रोल आणि डिझेलमध्ये अवेलेबल आहे ही गाडी। आपल्याला गाडीमध्ये मॅन्युअल प्लस ऑटोमॅटिक ट्रान्समिशन भेटतं आणि ही फॅमिली कार एक कन्सिडर तुम्ही आरामशीर करू शकता। त्यानंतर हुंडाईची एक्स्टर 22 नंबरवरती आली, जी 6047 युनिट्स पूर्ण भारतामध्ये विकल्या गेलेले आहेत जुलैच्या महिन्यामध्ये। ही डायरेक्ट कॉम्पीट करते टाटाची पंच जी आहे तिच्यामध्ये। ह्या गाडीमध्ये पण आपल्याला पेट्रोल आणि CNGचे ऑप्शन्स भेटतात। त्यानंतर 21 नंबरवरती महिंद्राची बुलेरो, ज्याची 6930 युनिट्स पूर्ण भारतामध्ये जुलैच्या महिन्यामध्ये विकल्या गेली आहे। तर ह्यामध्ये बुलेरो जी आहे ती जुन्यातली जी बुलेरो, ही बुलेरो आणि बुलेरो प्लस जी आहे या तिन्ही गाड्यांचं फिगर तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे। ही गाडी आपल्याला डिझेलमध्ये भेटते आणि ही गाडीमध्ये आपल्याला 210 mm चा ग्राउंड क्लिअरन्स आणि ऑफ रोडिंगसाठी खूप चांगली गाडी ही। त्यासोबत आपल्याला रेअर व्हील ड्राईव्ह पण ह्या गाडीमध्ये भेटतो आणि 7 सीटर कॅपॅसिटीसोबत आपल्याला ही गाडी भेटते। 20 नंबरवरती ऑल्टो जी आहे ती गाडी आली आहे, जिची 7353 युनिट्स पूर्ण भारतात जुलै महिन्यामध्ये विकल्या गेलेली आहे। ही एक एंट्री लेवल मारुतीची गाडी आहे। मारुतीची जर विक्री पाहिली एक 8-9 महिन्यापूर्वी, तर ही गाडी कंटिन्युअसली 1 नंबर पोझिशनला होती, पण कालांतराने ह्या गाडीचा सेल कंटिन्युअसली ड्रॉप होत चालला आहे। त्यानंतर 19व्या नंबरवरती टोयोटाची हायरायडर गाडी आली, तिची 7419 युनिट विकल्या गेल्यात। ही गाडी आपल्याला फक्त पेट्रोल इंजिनमध्ये भेटती आणि या गाडीमध्ये आपल्याला एक हायब्रिड टेक्नॉलॉजी भेटती पेट्रोलसोबत। तर तुम्हाला हायब्रिड टेक्नॉलॉजी एखाद्या SUVमध्ये घ्यायची असेल तर आपल्याला टोयोटाची हायरायडर आणि मारुतीची ग्रँड विटारा ह्या दोनच गाड्या भेटतात। या गाडीमध्ये पण आपल्याला पॅनोरामिक सनरूफ भेटतो आणि ही गाडी आपल्याला मॅन्युअल प्लस ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसोबत भेटते। ही गाडी आपल्याला डायरेक्टली कंपेअर करायची झाली तर मारुतीसोबत आपण कंपेअर करू शकतो। 18 नंबरवरती XUV 700, जिची 7769 युनिट्स विकल्या गेलेले आहेत। ही गाडी पण आपल्याला पेट्रोल आणि डिझेल ट्रान्समिशनमध्ये भेटते। ही 7 सीटर गाडी ही डायरेक्ट कॉम्पिटिशन करते टाटाची सफारी सोबत। गाडीमध्ये आपल्याला एकदम फ्युचरिस्टिक डिझाईन, त्याचसोबत गाडीमध्ये एकदम फ्युचर लोडेड फीचर्स जे आहेत ते आपल्याला भेटून जातात। ह्या गाडीचा पॅनोरामिक सनरूफ पण खूप मोठा आहे आणि गाडीमध्ये आपल्याला 4 डिस्क भेटतात। त्यानंतर 17 नंबरवरती हुंडाईची वेन्यू आलेली आहे, तिची 8840 युनिट्स पूर्ण भारतात जुलै महिन्यामध्ये विकल्या गेलेली आहे। ह्या गाडीमध्ये पण आपल्याला पेट्रोल इंजिन आणि डिझेल इंजिन भेटले जातात। ही गाडी आपल्याला एक ब्लॅक एडिशनमध्ये पण रिसेंटली लॉन्च केली आहे, तर ब्लॅक एडिशनमध्ये पण आपल्याला ही गाडी भेटते, ज्याला की नाईट एडिशन म्हणतात। त्यानंतर 16व्या नंबरवरती मारुतीची बलेनो गाडी आली आहे, तिची 6930 युनिट्स विकल्या गेलेले आहेत। मारुतीची बलेनोचा जर 8-9 महिन्यापूर्वी सेल्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर ही गाडी पण आरामशीर 14-15 हजार विकल्या जात होती, पण कालांतराने ह्या गाडीमध्येचा पण सेल ड्रॉप आपल्याला पाहायला भेटतो। ही गाडी आपल्याला CNG त्याचसोबत पेट्रोल ट्रान्समिशनमध्ये भेटती आणि गाडीमध्ये आपल्याला मॅन्युअल प्लस ऑटोमॅटिक ट्रान्समिशन भेटतं। तुम्ही जर मारुतीची एक हॅचबॅक बघत असताल तर बलेनोचा ऑप्शन तुमच्यासोबत नेक्सामध्ये कंटिन्युअसली अवेलेबल असतो। 15 नंबरवरती ग्रँड विटारा, जी की मारुतीची परत गाडी आहे, तिची 9397 युनिट्स जुलैच्या महिन्यामध्ये विकल्या गेलेल्या आहेत। आपल्याला जर ह्या गाडीबद्दल बोलायचं झालं तर ही गाडी हाय क्रॉसचीच एक प्रकारची गाडी आहे। या गाडीमध्ये आपल्याला पण हायब्रिड इंजिन भेटतं आणि त्याचसोबत पेट्रोल इंजिन पण भेटतं, प्लस पॉवर ट्रान्समिशनचं बोलायचं झालं तर पेट्रोलमध्ये ही गाडी अवेलेबल आहे। 14 नंबरवरती सोनेट, जी की याची गाडी आहे, त्याची 9459 युनिट्स पूर्ण भारतामध्ये जुलैच्या महिन्यामध्ये विकल्या गेलेली। ही गाडी पण आपल्याला पेट्रोल प्लस डिझेल इंजिनमध्ये भेटती। ही गाडी एक सब-4 मीटर गाडी आहे, जी की कियाची आहे। ह्यामध्ये पण आपल्याला फीचर भरभरून दिलेले आहेत। 13 नंबरवरती टोयोटाची हायक्रॉस गाडी आहे। या गाडीची आपल्याला 9912 युनिट्स पूर्ण भारतामध्ये जुलैच्या महिन्यात विकल्या गेलेल्या आहेत। ह्या गाडीमध्ये पण आपल्याला हायब्रिड जे आहे ते पेट्रोल इंजिन भेटतं आणि या गाडीसोबत जी इनोवा डिझेलमध्ये येते त्याचं पण सेल्स फिगर कन्सिडर केलेलं आहे। 12व्या नंबरवरती महिंद्राची 3XO, त्याचे 10,000 युनिट्स
जुलैच्या महिन्यामध्ये विकल्या गेलेल्या आहेत. ही गाडी आपल्याला आत्ता रिसेंटली या गाडीचं फेसलिफ्ट 2 महिन्यापूर्वी आलेलं आहे आणि मागच्या महिन्यात पण 10,000च या गाडीचं सेल आउट झालं होतं आणि आत्ता पण 10,000च या गाडीचं सेल आउट झालं आहे. डायरेक्ट 11व्या नंबरवरती मारुतीची फ्रॉन्क्स, त्याची 10,925 युनिट्स विकल्या गेलेले आहेत. मारुतीची ही एक बोलायचं झालं तर आपल्याला 10व्या नंबरवरती डिझायर गाडी भेटते, जिची 11,747 युनिट्स पूर्ण भारतामध्ये विकल्या गेलेल्या आहेत. ही गाडी फॅमिलीसोबत ओला उबेर त्याचसोबत कंपनीमध्ये भरपूर चालते, त्यामुळं ही गाडी सेडॅन असूनसुद्धा ह्याची विक्री आपल्याला चांगली पाहायला भेटते. पण ॲज कम्पेअर टू 3-4 मंथ्स या गाडीची पण विक्री कमी झाली आहे. 9व्या नंबरवरती इको जी गाडी आहे मारुतीची, ज्याची 11,916 युनिट्स विकल्या गेलेल्या आहेत. ही पण एक एंट्री लेवल मारुतीकडनं गाडी येते. त्यानंतर 8व्या नंबरवरती आपल्याला महिंद्राची स्कॉर्पिओ बघायला भेटते, ज्याची 12,237 युनिट्स पूर्ण भारतात जुलैच्या महिन्यामध्ये विकल्या गेलेले आहेत. हे आकडा जो आहे तो क्लासिक प्लस नवीन जी आलेली स्कॉर्पिओ एन ह्या दोन्हीचा मिक्स आकडा आहे आणि ही आपल्याला गाडी पेट्रोल प्लस डिझेलमध्ये भेटते. त्यानंतर नेक्सॉन जी टाटाची गाडी, त्याची 13,902 युनिट्स आपल्याला बघायला भेटतात. ही गाडी आपल्याला पेट्रोल डिझेल आणि EV ट्रान्समिशनमध्ये भेटते आणि रिसेंटली 8-9 महिन्यापूर्वी आपल्याला ह्या गाडीमध्ये एक फेस लिफ्ट बघायला भेटलं होतं. आणि जर SUV 4 मीटरमध्ये तुम्ही बघत असताल तर टाटाची नेक्सॉन एकदम तुम्हाला फीचर लोडेड गाडी भेटते आजच्या एंडला आणि गाडी पण एकदम स्टायलिश आहे दिसायला. जर तुम्ही कन्सिडर करणार असताल तर टाटाकडनं नेक्सॉन एक चांगला ऑप्शन आहे तुमच्यासाठी. त्यानंतर 6व्या नंबरवरती आपल्याला ब्रेझा भेटते, ज्याची 14,776 युनिट्स पूर्ण भारतामध्ये आपल्याला विकलेले दिसतात आणि आपल्याला ही गाडी पेट्रोल प्लस CNG मध्ये अवेलेबल आहे. गाडीमध्ये आपल्याला चांगला ग्राउंड क्लिअरन्स त्याचसोबत फीचर्स पण चांगले भेटतात. त्यानंतर मारुतीची एर्टिगा, जी की 15,701 युनिट्स जुलै महिन्यामध्ये पूर्ण भारतात मागच्या महिन्यात विकल्या गेलेली आहे. ही गाडी आपल्याला MPV भेटते आणि इंजिन ऑप्शनबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला पेट्रोल इंजिनमध्ये भेटते, त्याचसोबत CNG पण अवेलेबल आहे हिच्यामध्ये. डिझेल इंजिन हिच्यामध्ये होतं पण डिस्कंटिन्यू रिसेंटली करण्यात आलं आहे. 4थ्या नंबरवरती टाटाकडनं जी पंच गाडी येते ती 16,121 युनिट्स पूर्ण भारतात मागच्या महिन्या म्हणजे जुलै महिन्यामध्ये विकल्या गेलेली आहे. टाटा पंचमध्ये पण आपल्याला CNG भेटतो आणि CNG आपल्याला ड्युएल सिलेंडर टेक्नॉलॉजीसोबत भेटतो, त्यामुळे आपल्याला बूट ह्याच्या गाडीमध्ये चांगला भेटतो. जर बोलायचं झालं तर मागच्या महिन्यात ही गाडी 1 नंबरला होती, पण जुलैच्या महिन्यात ही गाडी 4थ्या नंबरला आलेली आहे. त्यानंतर आपल्याला पुढची जी गाडी भेटते ती वॅगनार मारुतीकडनं येते, तिची 16,191 युनिट्स पूर्ण भारतामध्ये विकल्या गेलेल्या आहेत. ही गाडी जास्त करून लोक कॅबसाठी वापरतात आणि ही पण एक फॅमिलीसाठी एंट्री लेवल कार आहे. ही गाडी आपल्याला एक इफिशियन्सीच्या बाबतीत खूप चांगलं ॲव्हरेज देते. ही गाडी आपल्याला पेट्रोल प्लस CNG ऑप्शनसोबत भेटते. गाडीमध्ये आपल्याला ॲटोमॅटिक प्लस मॅन्युअल ट्रान्समिशन पण भेटतात. 2 नंबरला स्विफ्ट आली आहे, जी की आत्ता रिसेंटली लॉन्च झाली, त्याची 16,854 युनिट्स पूर्ण भारतात मागच्या महिन्यामध्ये विकल्या गेलेल्या आहेत. आणि रिसेंटली जी गाडी फेसलिफ्ट मारुतीकडनं स्विफ्ट लॉन्च केली त्याच्यामध्ये आपल्याला 4 सिलेंडरच्या जागी 3 सिलेंडर इंजिन भेटते आणि गाडी आपल्याला ही पेट्रोल प्लस CNG दोन्ही ट्रान्समिशनसोबत भेटते. त्यानंतर 1 नंबरला जी गाडी आली ती क्रेटा हुंडाईकडनं जी येते, त्याची 17,350 युनिट्स भारतात जुलै महिन्यामध्ये विकल्या गेलेल्या आहेत. ह्या गाडीची किंमत जर बघितली अन्य गाड्यांच्या तुलनेत तर ह्या गाडीची किंमत खूप जास्त आहे, तरीसुद्धा ही भारताची नंबर 1 सेलिंग कार आहे जुलैच्या महिन्यामध्ये. मला आठवत नाही की आत्तापर्यंत क्रेटा एवढी जास्त कधी विकल्या गेलेली आहे. जर तुम्हाला आठवत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हुंडाईची क्रेटा आणि सेल्टॉस ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठली गाडी आवडते हे सांगा. क्रेटाला आत्ता एक रिसेंटली कॉम्पिटिशन टाटाकडनं आलेलं आहे, जे की त्याची पुढच्या महिन्यापासून विक्री चालू होणार आहे. तर आता बघायला मजा येईल की नक्की पुढं जाते का क्रेटा पुढं जाते आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचसोबत लाईक करा आणि बेल आयकनला प्रेस करा. तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्यू सो मच.